नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रामराव झुंजारे लिखित जलमबेडी ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग 4. पण श्रोते हो, तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुम्ही कादंबरी ऐकताय, कथा ऐकताय, पण तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नाही आहे, तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया जलमबेडी भाग 4. शाळा 8-10 कासरे दिवस वर आला की भरायची. त्या अगोदरच मी आणि बापू शाळेत जाऊन दाखल झालो. तेव्हा घण घंटा वाजली. मारुतीची आरती होताना वाजावीत तशी. जनगण मन झालं. ढोरं वासरं गोठ्यात घुसावेत तसं पोरं पोरी वर्गात घुसले. आम्ही बापलेक एखाद्या गुन्हेगारावाने हात बांधून गुरुपुढं खाली मान घालून उभे होतो. तेव्हा गुरु म्हणाला, पिर्या. गुरु बापूकडं तारपं बघत म्हणाला, काय म्हणता जी? आलास काय रे? हा आलो जी. तुझ्या मुलाचं नाव काय आहे? दौलत आहे जी. बरं, मग तुझं नाव पिर्या लिहू का पिरनाक लिहू? पिर्या आणि पिरनाक बी लिहू नका जी. मग काय पिराजी पाटील लिहू का काय? गुरुजी, मी मागच्या पोटाचा आहे, पाटलाच्या पोटचा नाही मी. पिराजी लिहावा. माझ्या माईनं घुगऱ्या घालून ठेवलेलं हे माझं नाव आहे. आणि आडनाव काय आहे? वाघमारे आहे जी. भडवीच्या तुझ्यानं खरंच गेलं कुत्रं मारणं होत नाही आणि म्हणे वाघमारे. तुझे जात काय? मांग आहे जी. पिर्या, वय किती रे दावल्याचं? गुरुजी, शिमग्याच्या महिन्यात महापूर आलता, तेव्हा आपल्या गावची आगीनगाडीची सडक तुटून गोकाड्या व्हाळाला मड वाहत आल्यावाने वाहत आलती बघा. तेव्हा दौलत 2 वर्षाचा होता. आज रोजी सडक तुटून 4 वर्ष झाली. ते 2 आणि हे 4 असे एकूण 6. गुरुजी, काय करू जी? मला जर लिहता आलं असतं तर मी माझ्या लेकराची जन्मतारीख लिहून ठेवलो असतो जी. 6 वर्ष लिहू? डोळे लावून लिहायची. दौलत 6 वर्षाचा आहे आई आज. हां, राम राम. शाळेत मी नेहमानं जायला लागलो. ठोकळ्यावानी कोपऱ्यात मांडी मारून बसायला लागलो. गुरु कसा शिकवतो, कसा बोलतो, कसा लिहितो हे मन लावून निहाळायला लागलो. 2-4 दिवस काहीच आलं नाही मला. 5व्या दिवशी एक आला, पण उलटा आला. उलटा का होईना, एक आल्यामुळे मला आभाळ खाली आल्यावाने वाटलं. आपण मोठे गुणी आणि ज्ञानी होत असं मला वाटलं. म्हणून माझं उंदरावानी चंचल मन घारीनं आकाशात झेप घ्यावी तसं झेप घ्यायला लागलं. 8-10 दिवस मागं पडले. तेव्हा 1 ते 10पर्यंत अंक माझ्या खोपड्यात फिट आणि हिट्ट बसले. 2 ते 9पर्यंत मला नीट आणि आडबाज अंक काढता यायला लागले. मी उलटा 1 काढून त्याच्यावर 0 देत होतो. माझ्या बरोबरीच्या पोरांना तेही सुटसुटीत काढता येत नव्हतं. 11वा दिवस उजाडला. गुरुनं मुलामुलींच्या पाट्या तपासीत माझ्याजवळ आला आणि एक जबरदस्त थापड माझ्या कानाखाली ठेवून दिला. तेव्हा मी घेरी येऊन बुरुज कोसळावा तसा वर्गात पडलो. तरी त्याला माझी दया माया आली नाही. अभिमन्यूला जयद्रथानं लात मारावी तसं दुनियेला शहाणं करणाऱ्या गुरुनं मला बोटाची ठोसरच मारली. काही क्षणानंतर माझ्या डोळ्यातली घेरी जात जात गेली. फेफरं गेल्यावर माणूस उठून बसावा तसा मी उठून बसलो. गुरु मला चावताळून आणि वैतागून शिव्या हसडायला लागला. दावल्या, तुझा बाप तुला दौलत समजतो. तू दौलत नाही तर दैत्य आहेस. पुढे तुझे विचार सडक्या हाडावानी दूषित होणार आहेत. तुझ्या रक्ताच्या थेंबात चांगल्या गुणाऐवजी वाईट गुण ठासून भरणार आहेत. तू घर पाडून मांडव घालणारा अपशकुनी निघणार आहे. अरे उलट्या खोपडीच्या, तू उलटा 1 काढला, सरळ काढता येत नाही का तुला? दोष तुझा नाही रे, दोष आहे तुझ्या जातीचा. मांग उलटं ढोरं ओढणारे असल्यामुळे तो 1 उलटा काढला. शिव 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 शिव, तुला लाथ मारल्यामुळे मी बाटलो की रे. यापुढे मी तुझ्या अंगाला हात लावणार नाही. गुरुजी, सरळ ढोल वाढता येत नाही, उलटच वाढावे लागतात. काही कामं उलटे वाटतात, पण ते टिपणीच्या तासावानी सरळ असतात. गाढवा, उलटं बोलतोस का मला? गुरुजी, माफ करा मला. यापुढं मी एक शब्द बी बोलणार नाही. अरे खेचरा, लाथ मारून पाया पडणारा दैत्याचं पिल्लू आहेस तू. आता शाळा सुटायची वेळ झाली आहे.
उद्या गोटवानावरचा मेसकूस धावतो तुला. मुलांनो, उद्या सगळ्यांनी न भूलता न विसरता 1 ते 10पर्यंत सुंदर अक्षरात उजळणी काढून आणा. काय? मुलामुलींनी मुरळीच्या पायातल्या घुंगराच्या नादाने आंबट शौकीनांनी माना हलवाव्या तशा त्यांच्या गर्दनी हलवल्या. तवा 4ची घणघण घंटा वाजली. गोठ्यातली गुरंढोरं बाहेर पडावी तसं पोरं पोरी बाहेर पडली. आई गेली शेताला आणि भूक लागली पोटाला. तर काही गवशे पोरं शाळा सुटली आणि पाठी फुटली, तर काही भिलिंदर पोरं मास्तर आणि टिरीला आस्तर असा मेंढरावानी गलका करत घराकडं धावत सुटले. मी पण तोंडखुरी आलेल्या मेंढरावानी खाली मान घालून माझं तनामातीचं झोपडं जवळ केलं. अंगणात बसून पाठीवर 1 काढत बसलो. खूप प्रयत्न करून बघलो, पण 1 काय काढता आला नाही मला. 2 ते 9पर्यंत मस्त अंक काढायची सवय लागली होती. शेवटी मी कटाळलो. उलटा 1 आणि त्याच्यावर 0 देऊन पाठीवर सुटसुटीत अंक काढून मुक्त पक्षवानी खेळत आणि बागडत होतो. माझे मायबाप रावाची चाकरी करून घरी आले. हातपाय खंगाळून धोत्र्याच्या पालवाला तोंड पुसत बाप म्हणला, दौलत, आज काय शिकवलं गुरुजीनं? 1 ते 10 उजळणी शिकवली. पाठीवर लिवलंस काय र? हा लिवलो की. बघू दे बरं मला कसं लिवलंस ते. बापूच्या घट्टे पडलेल्या हातात कासवाच्या पाठीवानी काळी पाटी दिलो. तो मी लिहिलेल्या अंकाकडे बघून हसला आणि मान हलवत उद्गारला, शाबास दौलत, काय बेहतरीन उजळणे लिवलं र. असंच लिवत जाय. अरे हे गाव ले वांगाळे, बोट लावलं का पोट आलं म्हणणारे. या गावचे राव हलगटाला गाभण करणारे आहेत. या वाकट्या लोकांपासून दूर राही बरं का. नागानं नागिनीला विळखा घालावा तसं काळोखानं गावाला विळखा घातला होता. तेव्हा मायनं चिमणीच्या मंद प्रकाशात भाकरभाजी केली. आम्ही सर्वजण जेवून बहुरंगी वाकळीवर आडवे झालो. रात धुंद होऊन मंद गतीनं पसार झाली. सूर्याची कोवळी किरणं सृष्टीवर पडली. तेव्हा मी कोळशानं दात घासून तोंड धुवून अभ्यासाला फटकल मारून बसलो. डोक्यावर हात मारू मारू 1 काढायला लागलो. खूप प्रयत्न करूनही सरळ 1 नाही आला मला. शेवटी मी तोंड हिरवं करून उलटा 1 काढून त्याच्यावर 0 चढवून 1 ते 10पर्यंत अंक काढून मोकळा झालो. भाजी भाकरी पोटात लोटली. दप्तर हातात घेऊन शाळेत गेलो. ज्याला केर कचरा खाणारं गाढव हुंगत नाही, तो तमाखू तोंडात कोंबून कोळशावानी काळे निळे सडवेन खिडके दात काढत गुर्रू सुरू केला. मुलांनो, उजळणी काढून आणली का? आणलो गुरुजी, आणलो. मुलामुलींनी हात वरी करून म्हणलं. शाबास. गुरु सगळ्यात मोठा असतो. त्याच्या आज्ञेचं पालन करणं तुमचं काम आहे. तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन केलं म्हणून मी आज खुश आहे. गुरुनं मुलामुलींची मुक्त कंठानं प्रशंसा करून त्यांच्या पाट्या तपासत त्याच्यावर बरोबरची खूण करत माझ्याजवळ आला आणि माझ्या पाठीवरची उजळणी बघून दारडावला. दावल्या, आजही उलटा 1 काढून त्याच्यावर 0 देऊन 10 काढलास. तुला वाटतायत 10, पण ते झालेत 90. मुलांनो, दावल्याच्या कमरेत 1 लाथ घाला. श्याम, गाढवाच्या कमरेत लाथ घाल. धेडग्याच्या बच्च्या उभा राहा. मी गुरुच्या आदेशाचं पालन केलो. गाढवानं लाथ मारावी तसं श्याम्यानं एक जबरदस्त लाथ माझ्या कोवळ्या कमरेत घातली. मी उबडा पडून लगेच उठलो. दुसरा पूत उठला, माझ्या कमरेत लाथ घातला. असं करता करता 30 मुलांच्या 30 लाथा माझ्या कमरेनं पोटभर खाल्ल्या. शेवटी उरल्या बोरावाने थाना आलेल्या पोरी. त्यांनी बी माझ्या कमरेत लाथा घातल्या. सापावर वेळूच्या काठीचा रट्टा बसल्यावर तो ढिला पाडावा तसा मी लोळा पडलो. तेव्हा अवकाळी पाऊस पडताना आभाळ गरजावं तसा गळा काढून तो गरजला. चांभाराच्या देवाला खेटराची पूजा, तसं तुझी महापूजा मुलानं केली रे. आता तुला सरळ 1 काढता येईल. गाढवा, मी कसा 1 काढतो ते नीट फळ्याकडे लक्ष दे. त्यानं 1 काढला. तो माझ्या डोक्यात मजबूत बसला. एक शिवी हसडून मान हलवत म्हणाला, लाथा लागे गप्पा गप्पा आणि विद्या येई झप्पा झप्पा. गिरान मागे जात कुठली की? विषमतेच्या विषारी रोपट्याला पाणी घालून वाढवणाऱ्या गुरुला कोणत्याच प्रकारची दाद न देता मी खाली मान घातलो आणि मुलामुलींच्या लाथा खाऊन 3ऱ्या नंबरात पहिला वर्ग पास झालो. कार्तिकी पुनव, तिला वैजेती पुनव असं हौशे गौशे नवशे तोंडाला खारट पाणी आणून म्हणतात. गौशे त्या रोजी रंगात येऊन गाणं गुणगुणतात.
जत्रा भरवा वैजंत्या पुनवला आणि कठाळे जाणे सोडतात देवीला. त्या रोजी आभाळ एकदम मोकळं असतं. त्या प्रचंड पोकळी चांदीसारखा दिसणारा चांद हळूहळू वर सरकत होता. तवा रावाच्या वाड्यात चाकरी करणारा चाकर गंग्या हेटकत हेटकत मांगवाड्यात आला आणि लाल गाळत म्हणाला, "पिरनाईक, रावानं बाज्या घेऊन वाड्यात बोलवलंय. जंगम तुळशीच्या लग्नाची सारी टिबन करून बसलाय. त्याची आज सुगी आहे. खंड्यान पोच्या कुठे गेले? मसनत का नरकत? अजून त्याही झपात्या नाही. ते आयदी हात त्यांना पुढं घालून वाड्यात ये. तुमचे रावसाहेबान जंगम देवावानी वाट बघत बसलेत. मी पुढं जातो. आओ." "जाय की राय, मला सांगू नका." "गंगे, राव तुझ्याहून हलकाट आणि तू रावाहून महा हलकट हास. गोड बोल्यांचा आकरची आल्या. तू बी रावावाने गाजवलास र. लोकांची कडी आणि धाव धाव वाडी, आपली कडी आणि बोटानं वाडी. जाय तू भेगीनं, आम्ही येतो दामानं." बापूनं गंगाला झाडल्यामुळं घोडं अंगावरच्या गोमाशे शेपटानं हुसकवत पळावं तसं त्याने मांगवाड्यातनं पळ काढला. पोच्यान खांड्या कुठंतरी गप्पान थप्पा मारायला गेलते. ते दोघं ओठावर जर जांभूळ पडलं तर न खाणारे पुतं, म्हशीवर पाणी पडल्यावानी कामं करणारे, बायकांच्या जीवावर खाणारे पिणारे होते. ह्या महाभागांना ओव्या आणि शिव्या सारख्याच वाटायच्या. त्यांचं चामडं माणसाचं नसून गेंड्याचं होतं, म्हणून ते आपलं काम आरामात सारलं करायचे. रावानं शिव्या जरी दिल्या तरी ते हसून टाळायचे. काम झालं थोडं आणि माणूस झालं येडं असं ठासून म्हणायचे. खिसकुळान वडगुळा राव दिसला की तड्यात दात काढावा तसं दात काढायचे. म्हणून राव त्यांच्यावर चिडायचे, पण हे दोघं मात्र चेक चेक चेकाळायचे. रातभर बाजा करून मांग भावाचा रस पोटात रिचवल्यावानी अटकाळत आणि अटकाळत पाय उचलायचे. दातं खाऊन त्यांचा राग करायचे. मांगाची साजा आणि जंगमाची मजा असं म्हणायचे. जंगमानं एका तुळशीवर तांदूळ टाकले की त्याला 1.25 रुपये दक्षिणा मिळायची. मांगाच्या फाटक्या हातावर मात्र घ्यायला 2 घेले ओवाळणी पाडायची. म्हणून खंड्यान पोच्या दरवर्षी जाणून बुजून जेवढा होईल तेवढा उशीर करायचे. थुक्याला थुका लावून रावांची सडकी काम सारलं करायचे. रात्रभर डफडे ठोकून की सनई सूर वाजवून मांगांना 4-5 रुपये मोठ्या मुश्किलीनं त्यांच्या चाळणीवानी पदरात पाडायचे. शेवटी 1-2 रावच्या घरचा गढूळ पाण्यावानी गुळाचा चहा मिटक्या मारू मारू घशाआड करायचे. निळ्या साईवानी निर्मळ आभाळात पुनवेचा भरीव चांद 7-8 कासरे वर आला. तवा खाल्ल्या भाकरीचा धनी गंग्या मांगवाड्यात पाय ठेवला. तो सीधा साधा पण कधी कधी आडबल रावावानी वागायचा. ढवळे संघ पावळ्या गेला आणि वान नाही पण गुण लागला असा हा नमुना अंगात उसना अवसान आणून आवाज वाढवून शिव्या हसडायला लागला. "पिरनाक, तो नरशा वरट्याचं गाढं वयस का काय र? 1 घंटा झाला तरी बी वाड्यात आला नाही. तुला काय लाज गीज आहे का नाही र? पोच्यान खंड्या भोकात गेले काय? अजून आले नाही ते. जंगम तुळशीच्या लग्ना चिट्टी बंद करून बसलाय. चला भेगीनं." "गंग्या, तुझ्या खालच्यान वरचे बी पळसाच्या वाखावानी पांढरे झालेत तरी बी तुझा अजून 65पणा गेला नाही का? मी तुला लई शाहू समजत होतो रो. तू तर हिची बहीण साखरेची साल काढणारा माणूस निघाला. खंड्यान पोच्या गेले गाढवाकडं. ते आले की मी येतो, जाय." बापूनं अर्धवेड्या गंग्याला झापल्यामुळं गुल्लेरातून दगड सटकावा तसा तो मांगवाड्यातनं पळाला. मागं वळून सुद्धा बघला नाही. तेव्हा बापू म्हणाला, "दौलत, गंग्या धड माणूस नाही का धड जनावर नाही. तो मांगांच्या लाजा काढतो. लेका चित जागेवर ठेवून लेव आणि मन लावून पुस्तक वाचीव. शिकून नोकरी लागली तर बरं, नाही तर कुठं तरी घुसीवाने माळ उकरून खासीन. हा जंगली जमाना आडांचोत माणसाचा नाही. ज्याच्याजवळ विद्या आहे त्याला दुनियेत मरण नाही. माणसाला तारणारी विद्या शिक. माणसाला मारून लुळं करणारी मांकी शिकू नको, हेच सांग नाही बापू तुला. हा दौलत, एका गावात एका साधूचं कीर्तन झालं. तो गाडगे बाबावर बोलत होता. दारू पिऊन गाव महारवाडा करणाऱ्या बेवड्यांची फडजाडणी करत होता. लय पोटतिडकीनं बोलत होता. "बाप हो, विद्या मोठं धन आहे. तुमच्या मुलांना शिकवा. पैसा धेला नाही म्हणाल तर खायाचं ताट मोडा.
बायकोला कमी दामाचं लुगडं घ्या, इव्हायला पाहुणचार करू नका, पण तुमच्या मुलांना शाळेत घातल्या बिगर राहू नका. इद्येनं तुमचा जन्म वाया गेला, पण तुमच्या मुलांचा जाऊ देऊ नका, हेच सांगणं आहे तुम्हाला. दौलत काय सांगू तुला. रंगनाथ ह्या ताडकन उठून त्या भगव्या साधूजवळ गेला आणि गुरुनं शिष्याचे कान फुकावेत तसं त्यानं काहीतरी येडं वाकडं त्याच्या कानात सांगितलं. तो भगवा साधू नागवा झाला आणि त्यानं त्याचं पोथीपुराण सुरू केलं. बाप हो, मांगा माराच्या वाकट्या कार्ट्यानं शाळेत जाऊ नवं. ते शाळेत गेल्यावर गावची कामं कोण करल, रावाच्या ढोरवासराचं शेणमूत कोण काढल, त्यांच्या वावरांची राखण कोण करल, त्यांची गुरढारो कोण वळण. मारांच्या लेकरानं मारकी आणि मांगाच्या लेकरानं मांकी करून पुढं जावं, असा वाता तो साधू. असेल रावाच्या नात्यातला. रावाचं नातं आणि घरात नाही फुटकं जातं. अशा कुपितर लोकांना मांगा माराची येळ आज नाही तर उद्या येईन. गळ्यात माळ आणि हातात टाळ घेऊन कीर्तनं करतात वंगळे कुठले. बोंधू आणि संधी साधू. भडव्याच्या बडवेगिरीला प्रोत्साहन देणारं कीर्तन बापू सांगत होता मला. तेव्हा खंड्यान पोच्या गावातनं रावसाहेबांनी डुलत डुलत आले. तेव्हा पुनवेचा चांद 8-10 कासरवर आलता. बापू म्हणला, काय रे खंड्यानं पोचे, तुम्ही दोघं कुठं गेलते रे? माती बुकलायला गेलत्या काय रे? लय लाभ जोडे मारता रे तुम्ही. अरे हाड म्हणल्यावर कुत्रं हाड सोडून पळून जाते, तुम्ही तर माणसं माणसं आहात. अरे येडा गंग्या तुमच्या नावाचा जय जयकार करून गेला. दोनदा त्यानं मांगोड्यात आलता. आता रावसाहेब येते का नाही बघा. अरे उगाच्या उगा माणसानं कुत्र्याच्या शेपटावर पाय ठेवू नवं. आप्पा, रावसाहेब येऊ दे का त्याचा बाप येऊ दे, त्यांना काय उपडून भारे बांधते काय? मोठे न खोटे तसलेचे सावलीत विषाण्यानं उभं राहणं. तसले माजुरी मड्यावर सोटफळ काढून कुत्र्यावाने टांगवारी करून मुत्त्यात. खंड्या, तुझं म्हणणं अगदी खरं आहे र, पण रावसाहेब मांगोड्यात येऊन तुझी मारून गोळी करते का काय? नुसतं चिवारी येते चमकुरेचं बेनं. आप्पा, तो मारते निसत्या गप्पा. त्याच्यानं काय मारणं होते? 4 भाकरी. त्याची बायको नुसती रानसावडी, स्वतःला सती समजती. सती आणि कांदा आला पाती, पोरं सावडी. नरशासंग खसखस निजवून घेताना मी माझ्या डोळ्यानं बघालो तिला, म्हणून तिला बाया हे नव्हत्यात. निरंकरी चाळा आणि बोला आला कापाळा. एकात एक नाही आणि बापातली एक नाही, असं काम आहे ते यायचं. खंड्या, बिनबोडाच्या गोष्टी करू नका. करल ते भरल. आपल्याला बाप काय बापाचं जाते का? वांगाळ वाईट बोलून तोंडाची वाप गमवू नवं का? कोण्या मायमाऊलीची निंदा नालस्ती करू नवं का? तिची लाखाची इज्जत चावट्या आणू नवं? आलं दे ना. बापू आणि खंड्या बोलत होते. तोंडाळ्याच्या पांढऱ्या फुलावानी चांदाचा दुधाळ आणि मवाळ प्रकाश ओसंडून वाहत होता. त्यामुळं पाणी घेतलेली मुलगी खुलावी तसं धरतीचं सौंदर्य वाढलं होतं. चांद वरचेवर तेजाळत होता. त्याच्या चांदीवानी प्रकाशामुळं लहान मोठी क्षितिज कापसाच्या गंजीवानी पांढरी दिसत होती. हरी हरी सारी नजर दिडीच्या पैशावरी, असा भक्त मांगवाड्यात येऊन म्हणाला, पेरनाईक, खंड्यान पोच्या गावात ना आले काय रे? रावसाहेब, आता झाले जी, हिंग निघालो आम्ही. खंड्यान पोच्या कोणाचा हात धरून हलवायला गेलता का रे? तुमच्या माईचे कडू वाळखो, ज्याचं खाऊन त्याच्या माईला ओटी लावू असं काम आहे तुमचं. माई तर पोशे हो. तुमच्या माईचा सावतर नवरा तुळशीच्या लग्नाचं सारी टिबन करून बसलाय, अजून तुमचं झालं नाही. येड्यावाने माझी चेळ करायला लागले काय? तुमच्या माईचे माचके बकरे. खंड्या कसाही का असाना, पण थोडा रिसबाज माणूस. आंब्याचा पाड पाडावा तसा तो तोंडावर तोडून बोलायचा. कोणती बाई कशी, कोणता माणूस कसा, याची पूर्ण माहिती स्वतःजवळ ठेवायचा. म्हणून तो कधी आडवा तर कधी तिडवा तर कधी ठासून बोलायचा, तर कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष मर्मावर मधाचं बोट ठेवायचा. मी म्हणणारे बडदावानी राव, त्याला स्पंजेची गादी दाबावी तसं दाबायचे, मुक्यावानी गप असायचे. असा हा वानकार खंड्या खंड पडू न देता तोंड वाकडं करत म्हणाला, रावसाहेब, बायको दात्या आल्यावानी येऊ नका. निरंकरी चाळानं बोलाला कपाळा. तुम्ही तुमच्या बायकोचा नवरा हा का नाही ते तुमच्या मनाला तुम्ही पुसा, मग आम्हाला म्हणा आमचं नशीब हांडगय म्हणून. तुम्ही आम्हाला झाडत न झाडल्यावानी झाडता. नशिबाचा ठेवा कधी चुक न द्यावा, असा आमचा हायजीन.
तेवढ्यात तोंडात रताळू गेल्यावाने राव चुप्प झाला. एक नाही का दोन नाही, बलात्कार झालेल्या बाईवाने तो नुसता बापूकडं आणि खंड्याच्या पसरत तोंडाकडं बघत उभा राहिला. खंड्याचं चिमटे घेणारं बोलणं बापूला आवडलं. त्यानं रावाचा खोटापण त्याला खरं वाटेल आणि पटेल असा कैवार घेऊन तो म्हणाला, खंड्या, रावसाहेबाला उलटं बोलला रे तू, उलट्या काळजाचा आहेस का रे तू? अरे असं टाकून लहान माणसानं मोठ्या माणसाला बोलू नवं. अरे अशानं माणसाच्या काळजाला चाळणीवानी भोकं पडतात. अरे ज्ञान नाही इथल्या रावसाहेब, तुझ्या परीस वायानं ज्ञानानं धनानं मोठं हात. मांगानं मांगाच्या पायरीनं राहावं म्हणता, आलं का ध्यानात? आप्पा तू मध्ये बोलायचंच नाही. रावानं मांगाला कसं बी आणि काय बी बोलावं का? वाकटानं बोट तुटका जंग माझ्या माईचं नावर आहे का? तू बी शहाणा सोडता असून रावाचा काहीवर घेऊन बोललास. वा तुझं शहाणपण. फिरणा काय माजलं रे हे असोलदरीचं बकरं. अरे माजल्या बकऱ्याला मसाला लागत नाही. मला तुझी कीव येत होती, गरीब पोरग आहे म्हणून. कीव केल्यानं जीव घेणारा मांग आहे की तू. रावसाहेब आडवं लायची कार्ट, त्याचं म्हणणं नका म्हणाव घेऊ. असं म्हटल्यावर गाढव गाढविनिकनं हायची खामशिक करत पळावं तसा तो मांगवाळ्यातनं गेला. बापू खंड्याची तोंड भरून तारीफ करायला लागला. खंडू मज बोलला त्या कांजळाला. मी केलो मारल्यावाने, तू केलं रडल्यावाने. याला म्हणतात खानदानी बानवा बनवी. वैजंती पुनव केव्हा येते आणि केव्हा नाही असं मला वाटायचं. म्हणून त्या रात्री माझा डोळ्याला डोळा नाही लागला. मांगा महारांची आणि भोया कोळ्यांची पोरं चावडीवर वावड्या चिवड्या गप्पा मारत बसले होते. मनसोक्त चंद्राच्या प्रकाशात न्हावून निघाले होते. गप्पा मारताना त्यांची आणि माझी गिधाड नजर मांगाकडं होती. मानकरी रावाच्या वाड्यात मांग पाय ठेवले की आम्ही पोरं त्यांच्या पावलावर पावलं ठेवत तिथे जायचो. करवलनी नवरी सजवाव्यात तसं रावनी तुळशीला सजवेत. तिच्या गळ्यात झेंडूच्या माळा घालीत. तिच्या बुंद्याजवळ घम घम सुगंध सोडणाऱ्या उदबत्त्या लावेत. 5 आवळे तिच्या बुंद्याजवळ ठेवून त्यावर हळद कुंकू टाकून रावाच्या पतिव्रता रावनी डोईवर पदर घेऊन दोन्ही हात जोडून त्यांच्या रेशमावानी कोमल माना झुकवीत तर कधी हलवेत. शेवटी जंगम 3 ज्वारीचे दाट 3 बाजूला ठेवून त्यांची बायाच्या रुचण्यावानी कंच एका जागी घेऊन त्याची बुचडी करदोड्यानं बांधायचा. त्या बुचडीवर रुमाल ठेवून मंगलाष्टक थातोर मातोर म्हणून तुळशीवर अक्षदा टाकायचा. राव मांगांना आणि त्याच्या मुलांना अक्षिदा देत नसत, कारण मांगाच्या हातातल्या अक्षिदा तुळशी उपडल्या का त्यांची तुळस बाटायची. तुळशीवर अक्षदा पडल्या का जंगम बुचडीवरचा रुमाल आणि 1.25 रुपये दक्षिणा रावाकडनं वसूल करायचा. तुळशा माईच्या नावानं हार बोला असा गजर पोटातनं नाही तर वाटातनं करून मोकळा व्हायचा. बापू सनई जुनं गाणं म्हणायचा. त्याच्या सनईला धरून खंड्या रणगाई मस्त घोळायचा. जसा तमाशात ढोलक्या गोळून डोलकी वाजवतो का नाही तसा. रणघाई झाली का रावसाहेब मऊचा हुरडा वाटायचा. हुरडा वाटल्यावर राव मांगांना शेळीच्या मुतावानी चहा धार तोडत वटकीत वाढायचा. तो चहा मांग गाढवावानी फुर्र फुर्र करत बोटात रिचवायचे. चहापाणी झालं की मांग आणि जंगम त्यांचं बाण भातोडं घेऊन पोलीस पाटलाच्या घरी जायचे. मांग वाजवून तर जंगम तुळशीवर अक्षिदा टाकून 1.25 रुपये दक्षिणा तर मांग 1-2 नासऱ्या रावाकडनं वसूल करायचे. दक्षिणा देऊन राव अतिशूद्र जंगमाच्या पायावर डोकं ठेवायचे. असं करता करता जंगम गावातले असतील नसतील तेवढ्या तुळशीवर अक्षदा टाकायचा. सर्व तुळशीचे लगीन लागले की शेवटी उरली नागनाथाची तुळस. गुरुजी आणि त्याची नेक बायको नागेची नागिन पैठणी नेसून कळवातनीवानी ढोपर हलवत तुळशीला सजवीत होती. तेव्हा चांद माथ्यावरनं हळूहळू आपल्या घराकडं लुकलुकणाऱ्या चांदण्यांना डोळं मारत गरंगळत होता. तेव्हा नागेच्या तुळशीचं लगीन लागलं, पण तिच्या जोडीला मात्र तुळशा नव्हता. ती एकटीच बाया नटली, चांगलीच सजली. मी लहानपणी बराच इचक आणि खोचक होतो. उकरून अंगावर भांडण घेणारा पूत होतो. नाग्याला शंकर हमालाच्या बांबूवरलं केस समजून बेधडक बोलायला नको होतं ते बोललो. रावसाहेब, पोळ्याला बैलाचं बिना नवरीचं लगीन होते, आज तुमच्या तुळशीचं तुळशी विना लग्न लागलं, यातलं मला कसबड बी समजत नाही. अरे शेंगरान लोंगरा, तू वै की तुळशीचा नावरा. शाळूचं साळत गेल्यामुळं शानं झाले.
याची माय बहीण गोठणावर भोंगळी केली, शिंग फुटलेत बडव्याला. याचं शिंग वागसीनं छट छट छाटावे लागतात. दासाला दास म्हणून वागवावं, माणूस म्हणून नाही. अरे हे कालचं कार्टं मला ज्ञान शिकवायलंय. भांडगं कुठलं. असा पाणउतारा करून त्यानं माझ्या कमरेत एक गाढव लाथ घातला. मी कसा तरी आसवं गाळत बापूजवळ गेलो. त्यानंही माझं मडक्यावानी प्रथम थोबाड शेकलं आणि अख्खं गाव डोक्यावर घेतलं. कळकुटा रे, इथं काही शेण खायला आला का? शेकल्यावानी बोलते कांडालीचं. शेण खायला नाही आलो, हुरडा खायला आलतो. मी डोळ्यातलं पाणी गाळत म्हणालो. असं मी म्हटल्यावर बापू पोट धरून गदगद हसू वाटेल तेवढं हास हसला. माझ्या गुबल्या गालाचे मटामटा चुंबनं घेतला. आम्ही बापले एक नाग्याचा हुरडा न घेता घरी आलो तेव्हा बापू माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, दौलत लय शान आहेस र तू, पण तुझं शानपण हे तर नाही चालत. तू खरं बोलला. अरे खरं बोलणं लिंबाच्या पाल्यावानी कडू असतंय. आज खरं जरी कडू असलं तरी उद्या तेच मदावानी गोड होईन. खऱ्याची कास म्हण का आस म्हण सोडायची नाही, खोट्याला जवळ करायचं नाही. दावल्या नाग्या म्हणजे धनावरला माजलेला नाग आहे, म्हणून त्याला कोणी खाजवत नाही का कोणी त्याच्या वाट्याला जात नाही. त्याच्या बायकोचं भुसकट वावडे लावून उथळलं. बाईमानानं नाहक मारलं तुला. मांगा मारांना कांडू वाटेल तेव्हा कांडते ते आणि मारू वाटेल तेवढं मारते ते. त्यानं पाणी मागितलं की त्याच्या तोंडात कांड धरून धार सोडते. काम पडलं तर आवळा देऊन बेल घेते. मांग मार कसे बी असं ना, ते आपले हत. ते एका मनाचे, एका दिलाचे आणि एका रक्ताचे हत. याचं त्याला आणि गाढव वाज्याला. सर्वांना पचेल आणि रुचेल असं साधं पण घटकाभर विचार करायला लावणारं तत्त्वज्ञान बापूनं मला सांगितलं आणि माझं शांतवन केलं. श्रोते हो, हा होता रामराव झुंजारे लिखित जलमबेडी या कादंबरीचा 4था भाग. 5वा भाग उद्या. भेटूयात उद्या साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर.